हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय दुजाई. बाळाला पाणी कधी पाजायचं आहे, कोणतं पाजायचं आहे, कसं पाजायचं आहे आणि बाळाला पाणी पाजताना कोणत्या चुका कधीच नाही करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. चला, या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार आहे. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, माणसाला पाणी का लागतं? जेवण पचवायला पाणी लागतं, घाम आल्यानंतर बॉडी बॅलन्स करायला पाणी लागतं, रक्तासाठी पाणी लागतं, तुमच्या बॉडीत खूप सारे सिक्रेशन्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, त्या सगळ्यासाठी पाणी लागतं. बाळाचं बॉडी टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरला ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. मग आपण जे पाणी पितो ते का पितं? आपल्या शरीराच्या आतमध्ये जवळजवळ 70 ते 80% पाणी आहे, पण आपण ज्या नॉर्मल गोष्टींसाठी पाणी यूज करतोय ते यूज केलेलं पाणी बॅलन्स करण्यासाठी. सो आपल्यासारख्या मोठ्या लोकांना युजली 2 ते 3 लिटरच्या आसपास पाणी हे लागतं मिनिमम, जे आपण पिलंच पाहिजे. म्हणून खूप सारे लोक जे अगदी दिवसभर AC मध्ये असतात आणि ती लोक पाणीच पित नाही किंवा त्यांना तहानच लागत नाही, अशा लोकांचा प्रॉब्लेम काय असतो? ती लोक डिहायड्रेटेड होतात. अशा मुलांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टींची लक्षात ठेवायची. येस, 100%. मुलांच्या बाबतीत आपल्याला काही महत्त्वाच्या चुका आहेत ज्या कंपल्सरी टाळायच्या. पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, 6व्या महिन्याआधी किंवा बाळाला सॉलिड फूड इंट्रोडक्शनच्या आधी चुकूनही कोणत्याही परिस्थितीत पाणी द्यायचं नाही. कालच मी माझ्या एका मैत्रिणीला भेटत होते आणि माझी मैत्रीण म्हणली, श्रेया, आमच्या समोर एक बाळ आहे पण तिची आईनं अजून पाणी नाही देत गं, असं कसं? आम्ही तर दिलं होतं आमच्या बाळांना. तर मी त्यांना सांगत होते, आजच्या लेटेस्ट रिसर्चप्रमाणे जोपर्यंत तुम्ही बाळांसाठी सॉलिड फूड इंट्रोडक्शन सुरू करत नाही तोपर्यंत पिल्लांना पाणी चालू करायचं नाही. याने काय होतं? तुमच्या पिल्लूच्या बॉडीत जेवढी वॉटर रिक्वायरमेंट आहे ती ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्कने पूर्ण होते. ब्रेस्ट मिल्क हे 80% पाणी आहे, फक्त 20% मिल्क आहे. फॉर्म्युला मिल्क पण हे 70 ते 80% पाणी आहे आणि 20% दूध आहे. म्हणून आपण सगळ्यांना सांगतो की जे प्रपोर्शन आहे त्याच प्रपोर्शनमध्ये द्या. पण उगीचंच बाळ पाणी पित नाही आहे म्हणून एक्स्ट्राच पाणी घालून दिलं, एक्स्ट्राच पाणी घालून फॉर्म्युला मिल्कमध्ये दिलं, असं काही करायचं नाही. दुसरी अतिशय महत्त्वाची चूक जे खूप सारे पॅरेंट्स करतात, तुमच्या बाळाला चुकूनही जेवणाच्या जस्ट आधी किंवा फीडिंगच्या जस्ट आधी किंवा जेवणाच्या जस्ट नंतर किंवा फीडिंगच्या जस्ट नंतर, मग ते जेवण असू दे किंवा ब्रेस्ट मिल्क असू दे, चुकूनही पाणी पाजायचं नाही. जेवणाच्या जस्ट आधी जर तुम्ही पाणी पाजलं तर जठराग्नी, आपल्या पोटामध्ये एक जठराग्नी असते जी बेसिकली तुम्हाला सिग्नल देते, मला भूक लागली, मला भूक लागली, मला भूक लागली. आणि एकदा तुम्ही जेवण आतमध्ये टाकलं की जठराग्नी आपली अख्खी पावर त्या जेवणाला पचवायला लावते आणि मग तिचा फोकस तुम्हाला भूक लागली या फिलिंगकडे राहत नाही आणि मग तुम्ही म्हणता की आता माझं पोट भरलं. जर तुम्ही जेवणाच्या जस्ट आधी पिल्लूंना पाणी पाजलं तर ती जठराग्नी जी आत्ता प्रदीप्त आहे, ज्याचं डायजेशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे, ती बुजून जाते. आता विचार करा, जेवण आतमध्ये येणार आहे पण आतमध्ये जठराग्नीच नाही आहे, तर ती पचवणार कशाला? आणि ते जेवण जे आतमध्ये आहे ते पचणार कसं? म्हणून जर तुम्ही जेवणाच्या जस्ट आधी पिल्लूंना पाणी दिलं तर तुम्हाला जाणवेल की त्यांचं जेवण नीट पचत नाही, गॅसेस जास्त होतात, ॲसिडिटी होते, पॉटीच्यामध्ये कित्येक वेळा तसे असे तुकडे निघतात, जेवण पचवायला पण त्यांना खूप जास्त त्रास होतो. म्हणून जेवणाच्या जस्ट आधी पाणी द्यायची चूक चुकूनही करायची नाही. नंबर 3, काही लोक काय करतात, फिल्टरचं पाणी काढतात, त्या पाण्याला परत गरम करतात, उकळतात, मग थंड करून बाळाला देतात. आयुर्वेदाप्रमाणे तुम्ही पाण्याला जितक्या वेळा उकळता तेवढं ते पाणी पचायला हलकं होतं. येस, बाळाला लूज मोशन आहे, पोट खराब आहे, डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली आहे, वेगळी गोष्ट. पण बाळाला काही झालं नाही, तुमचं अगदी व्यवस्थित आहे बाळ, तर नॉर्मल फिल्टरचं पाणी द्या, नॉर्मल टिपातलं पाणी द्या. अगदी खूप उन्हाळा असला तरी पण टिपातलं पाणी द्या. एकदा तुमचं पिल्लू 6, 7, 8 महिन्याचं झालं की तुम्ही माठातलं पाणी पण बाळाला देऊ शकता. पुढची महत्त्वाची चूक, चुकूनही बाळाला फ्रीजमधून पाणी, गार पाणी द्यायचं नाही. फ्रीजमधलं पाणी गार लागतं पण त्याची उष्णता ही प्रकृती आहे, म्हणजे ती बाळाच्या बॉडीत हीट क्रिएट करते. मग हीट रिलेटेड होणारे इश्यूज आहेत, ॲसिडिटी, हेडेक, पिंपल्स, त्वचा रेड होणं, रॅशेस होणं, त्वचा इम्पल्सिव्ह होणं. त्यामुळे तुम्ही टू मच जर्म पण मारलेत ना, म्हणजे फिल्टर्ड पाणी परत गरम केले, त्यामुळे ते एक्स्ट्रा इम्युन आहे, त्यामुळे असं इम्युनिटी पण काही बिल्डअप होत नाही. म्हणून उद्या उठून तुम्ही अगदी फिल्टर पाणी जरी पिलं ना तरी पिल्लू आजारी पडू शकतो. उगीचंच पाणी उकळत बसू नका, आपल्याला फिल्टर्ड वॉटर पाहिजे. जर तुम्ही नॅचरल रिसोर्सेसमधून पाणी घेत असाल, म्हणजे विहीर किंवा नदीमधून जर पाणी घेऊन वापरत असाल तर तुम्ही नक्कीच पाण्याला उकळवा, गरम करा आणि मग थंड करून मग बाळाला द्या. थंड म्हणजे नॉर्मल पसरट्या भांड्यात. पुढची मिस्टेक, अख्ख्या दिवसभर बाळाच्या हातात सिपर आहे आणि बाळ दिवसभर सिपर घेऊन फिरतं आणि दिवसभर पाणी पितं. हे अवॉइड केलं पाहिजे, नाही तर बाळाला तहान लागली हे फिलिंगच कळत नाही आणि बाळ अखंड पाणी पितं आणि कित्येक वेळा भूक लागल्याचं फिलिंग पण पिल्लू मिस करतात. म्हणून ही महत्त्वाची मिस्टेक आहे जी तुम्हाला अवॉइड करायची. नेक्स्ट आणि अतिशय महत्त्वाची मिस्टेक,
बाळांना पाणी हे निप्पलमधून द्यायचं नाही. म्हणजे काही लोक दुधाच्या बाटलीच्या निप्पलमधूनच बाळांना पाणी देतात. बाळं गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. कित्येकही वेळा त्यांना तर निप्पल तोंडात ठेवायची सवय लागते. ते नुसतं निप्पल सक करत बसतात. त्यामुळे एअर गल्पिंग करतात आणि त्याच्यामुळे पण पिल्लांच्या डायजेशनला खूप मोठा फटका बसू शकतो. म्हणून त्याची तुम्ही काळजी घ्यायची. म्हणून पाणी इंट्रोड्यूस करायच्या बाबतीतल्या ह्या ज्या बेसिक चुका आहेत त्या चुकूनही करायच्या आहेत. या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, बाळांना नॉर्मल फिल्टरचं पाणी जर देत असाल तर 6 महिन्यानंतर द्या. 6 महिने ते 1 वर्षापर्यंत तुमचं पिल्लू जे काही लिक्विड खातं आहे, मग ते डाळ असू दे, ज्युसी फ्रूट असू दे, पॉरेजेस, त्याच्यानंतर सूप्स आपण म्हणतो, त्याच्यानंतर आपण म्हणतो की सत्व खिमटी असं काहीतरी करून दिलं. कोणतीही खाण्यापिण्याची पद्धत ज्याला असं पाणी लिक्विड फ्लोईड टेंडन्सी आहे, त्याच्यामध्ये हायड्रेशन आहे, जे बाळाला पाणी मिळतं आहे, विच इज व्हेरी व्हेरी गुड. त्यामुळे पिल्लांना अगदी एक्सेसिव्ह पाण्याची गरज नाही आहे. हार्डली 50 ml 100 ml 150 ml जरी तुमचं बाळ पाणी पित असेल अख्ख्या दिवसभरातून 6व्या महिन्यानंतर तरी काहीच हरकत नाही. म्हणून एक्स्ट्रा जबरदस्ती पाणी ठुसू नका, त्याची काळजी करू नका, ते होऊन जाईल सेट. पुढची महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं पिल्लू पाणी पित नसेल तर फ्लेवर्ड वॉटरमध्ये काय दिसतो, तुम्ही नीरा देऊ शकता, नारळ पाणी देऊ शकता, तुम्ही घरात एखादं पोरेज किंवा सूप बनवून देऊ शकता. दिस ऑल फ्लेवर्ड वॉटर्स. आणि तुम्ही बाळाला पाणी आरामात देऊ शकता. पुढची महत्त्वाची गोष्ट, बाळाची स्किन आणि होठ ड्राय पडतात जर पाणी गरम ते पाणी कमी पडत असेल तर. बाळाच्या स्किनला चिमटी घेऊन सोडल्यानंतर ती लगेच स्किन आपल्या जागेवर जायला पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की मी चिमटी घेतली आणि मी सोडली तेव्हा हळूहळू स्किन जागेवर गेली, म्हणजे तुमचं पिल्लू डिहायड्रेटेड आहे. त्या प्यायला पाण्याची गरज आहे. कसं काय, 6 महिन्याच्या आत असेल तर ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युला मिल्क वाढवा. तर तुमचं पिल्लू 6 महिन्या प्लस असेल आणि नॉर्मल पाणी पित नसेल तर बाकीच्या गोष्टी वाढवा. ज्युसी फ्रूट्स वाढवा, कलिंगड देऊ शकता, मँगो देऊ शकता, स्ट्रॉबेरी देऊ शकता, बेरीज देऊ शकता. त्याच्याचबरोबर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, तुम्ही नारळ पाणी देऊ शकता, सूप देऊ शकता. ह्या गोष्टींची काळजी घ्या. तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला बाळाच्या वॉटर इनटेक रिलेटेड मिस्टेक्स चुकूनही करायच्या नाहीत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.